तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी नांदेड सिटीमध्ये होतो. नांदेड सिटी एंट्री केल्या डाव्या बाजूला व्हॅलिड पार्किंग आहे, तिथे मी गाडी उभा केली होती. तर ही पुढे जाणारी ॲम्ब्युलन्स गाडी नसून याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड बसलेला आहे, जो मला एकदम रूडली बोलतो की बाहेर जाऊन गाडी पार्किंग करायची. म्हणजे आमच्या इकडे थांबून देत नाही ती, म्हणून इथं ज्या भाषेत आता बोलला ना ते बोला ना. गेटच्या बाहेर जावा तुम्ही. व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय का? रेकॉर्डिंग करायचं. इथे पार्किंगचा बोर्ड लावला असताना सुद्धा हा मला गाडी इथून काढ आणि बाहेर लाव, इथं थांबायची गरज काय म्हणला बोला. सरगमच्या गेटच्या बाहेर जाऊन त्या फ्लॅटला कॉल करायचं. बर, इथे रस्त्यात गाडी उभा करू नका. बर बर. आता आधी काय म्हटलं की ते बाहेर रेकॉर्डिंग बंद करा पहिला. ज्या भाषेत बोलला ना बाहेर लावायची. रेकॉर्डिंग बंद करायचं पहिला. का हो बंद कर ना. काय रेकॉर्डिंग करायला कोण? नाही गाडी लावतो मी तिकडे घेऊन जातो. पण कसं आहे, परत तिथून आहे ना परत ना हक्कल देते आम्हाला. रोजच आहे ना हे बोलायचं. ज्या क्लायंट बुक केले ना त्यांना सांगायचं इथं उभा. मग त्यांना व्हिडिओ दाखवणार मी की हे असं होतंय. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की रस्त्यावर गाडी पार्क केली तर पोलिसांचा फाईन असतोय, सोसायटीमध्ये गाडी पार्क केली तर हे सिक्युरिटी गार्डवाल्यांचे प्रॉब्लेम असतात. म्हणजे आम्ही गाडी पार्क करायची कुठं, आणि पार्क करून आम्ही करायचं तरी काय. आम्ही नांदेड सिटीमधून सुद्धा आम्हाला पिकअप पडतात किंवा त्याच IT कंपनीतून सुद्धा आम्हाला पिकअप पडतात. तर आता त्या सोसायटीच्या बाहेर तिथं पार्किंग करून देत नाही आहेत, म्हणून मी व्हॅलिड पार्किंगच्या ठिकाणी थांबलो होतो. तर तिथंसुद्धा जर हे थांबवून देत नसतील तर मग काय बोलायचं. तर ह्या अशा बऱ्याच अडचणी आहेत ज्या पुण्यात आपल्याला. तर मित्रांनो, पुण्याच्या कोणत्याही सोसायटीमध्ये गेला, जसं मगरपट्टा, एमनोरा किंवा नांदेड सिटी, या कोणत्याही म्हणजे पुण्यात कुठेही पार्किंगसाठी एवढा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ओला उबरच्या ज्या पण गाड्या आहेत त्यांनी करायचं काय, आणि कुठे गाड्या लावायच्या, आणि समजा ज्या वेळेत ट्रिप पडत नाही तर अशा वेळी वेटिंग पिरियड जो असतो तो कुठे घालवायचा. कंटिन्युअसली तर ट्रिप आम्हाला पडत नाहीत. आणि असं पण आम्ही सोसायटीतल्याच लोकांना पिकअप करतो ना, किंवा सोसायटीमध्ये थांबून दुसऱ्या ठिकाणी पिकअपला थोडी जातो. आणि सर्वात माझा मोठा प्रश्न हा आहे की कॅबसाठी परमिटचं व्हॅलिड फक्त 9 वर्ष आहे. 9 वर्ष फक्त तुम्ही कॅब सर्व्हिस देऊ शकता. आणि इथे इमर्जन्सी व्हेकल आहे, जे ॲम्ब्युलन्स आहे, याला कोणतीच लिमिट नाही. म्हणजे एज लिमिट नाहीच आहे ह्याला. म्हणजे 15 वर्षसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि रिन्युअल करून वापरू शकता. काय मलाच समजत नाही आहे नक्की.